नमस्कार मंडळी, आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूयात। यासाठी 200 ग्रॅमचं गुलाबजामचं पॅकेट, वेलची पूड आणि अर्धा किलो साखर घेतले। इथे हे पूर्ण पॅकेट काढून घ्यायचं। आपण जसं पीठ मळतो तसं थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा। इथे पीठ सगळं एकत्र करून आपण त्याचा गोळा करून घेऊयात। आता हे पीठ आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात। तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूयात। इथे आपण गुलाबजामसाठी पाक बनवतोय। त्यात अर्धा किलो साखर आणि त्याच मेजरमेंटने पाणी हे एकत्र करून आपण उकळी मारून घेऊयात। तोपर्यंत आपण इथे गोळे करून घेऊयात। परत एकदा तेल लावून मी इथे मळून घेतलेलं आहे। आता थोडं हाताला तेल लावून छान प्रकारे छोट्या साईजचे असे गोळे तयार करून घ्यायचे। साधारणतः या पाकिटामधनं आपण 35 ते 40 गुलाबजाम तयार करू शकतो। अशा प्रकारे हे गोळे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकही क्रॅक या गोळ्याला गेलेला नाहीये। आता हा आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण हा थोडा साइडला ठेवूयात। यात वेलची पूड टाकूयात। आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आणि त्यात अशा प्रकारे आपण एक एक करून गुलाबजाम सोडलेले आहेत। आता याचा कलर सोनेरी होईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊयात आणि हे थोडे नॉर्मल झाल्यानंतर त्या कोमट पाकामध्ये आपण हे सगळे टाकून घ्यायचे। अशा प्रकारे आपले हे चुलीवरचे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने। धन्यवाद।